मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन सतत तयार होत असते. इतर कोणत्याही गोष्टीमध्ये रस वाटत नाही. आई मोबाईल वापरल्याने सर्वात जास्त डोपामाइन मिळू लागते. माझ्याशी बोला. मोबाईल पण आता वापरतो नाही. तर मी मेंदूला chatting त्यातून करत आहे. आनंद मिळतो असं वाटतं. यामुळे मेंदू अधिकाधिक वेळा तोच आनंद मिळवण्यासाठी मोबाईल वापरत राहतो. पण मोबाईल पासून थोडा वेळ दूर गेलो की अस्वस्थ वाटतं. म्हणूनच याला व्यसन म्हणणं चुकीचं ठरणार नाही. दिवसातून बराच वेळ मोबाईल वापरल्याने आपल्याला डोळ्यांचा त्रास, पाठदुखी, मानेचा ताण, निद्रानाश असे त्रास होतात. मेंदूचे हे दोन्ही फिजिओलॉजिकल भाग अत्यंत सक्रिय होतात आणि सोशल मीडियावर वेळ घालवणे हे आपल्या मेंदूला सवयीचं वाटायला लागतं. तसेच स्क्रीनमधून येणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे शरीराच्या सर्केडियन रिथम मध्ये बिघाड होतो. झोप उशिरा येते, थकवा येतो, यामुळे शरीराचं आणि मनाचं संतुलन बिघडतं. मोबाईल चेक न केल्यास अस्वस्थ वाटतं. एकाच वेळी शारीरिक हालचाल आणि मेंदूतील असंतुलन झाल्यास मनशांती हरवते आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मोबाईलचा वापर कमी करणे, दिवसातून काही वेळ त्यापासून दूर राहणे, झोपण्याच्या आधी स्क्रीनचा वापर टाळणे, स्वतःला वेळ देणे, निसर्गात वेळ घालवणे आणि जिवंत व्यक्तींशी संवाद साधणे हे आवश्यक आहे. एकाकीपणात राहत असाल तर मेंदूचं ओव्हर स्टिम्युलेशन थांबवण्यासाठी ध्यान, वाचन, योग किंवा शांत क्रियाकलापांचा अवलंब करा. ती कमी करण्यासाठी स्वतःकडे लक्ष देणं, साक्षीभावाने जगणं आणि वास्तवाशी जोडलेलं राहणं आवश्यक आहे. नमस्कार.